तुमच्यापैकी किती जणांनी ताजमहल पाहिलाय? अनेकांनी पाहिला असेलच. त्याच्या अगदी थोड्याशा अंतरावर असलेला आग्र्याचा किल्ला, महाराष्ट्रातील अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या, ओडिसातील कोणार्कचं सूर्य मंदिर, तमिळनाडूतील महाबलीपुरम इथली स्मारकं, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ही ठिकाणं एकमेकांपासून हजारो किलोमीटर दूर आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे हे सर्व ठिकाणं युनेस्कोद्वारा घोषित जागतिक वारसा स्थळ आहेत. पण आपण आज याची चर्चा का करतोय? तर भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मान्यता मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा साम्राज्यातील 12 किल्ले नामांकित केलेले आहेत. यापैकी 11 किल्ले आपल्या महाराष्ट्रातील आहेत. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावानं हे नामांकन पाठवण्यात आलंय. साल्लेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि तमिळनाडूतील जिंजी किल्ला हे सर्व किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकन देण्यात आलेलं आहे. पण हे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्यानं काय फायदा होणार आहे? आणि या किल्ल्यांची निवड कशाच्या आधारावर करण्यात आली आहे? आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे जागतिक वारसा स्थळं घोषित कोण करतं? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. सुरुवात करूया जागतिक वारसा घोषित करणाऱ्या युनेस्कोपासून. युनेस्को अर्थात युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ही संयुक्त राष्ट्र अर्थात युनायटेड नेशन्सची एक महत्त्वाची संस्था आहे. युनेस्को शिक्षण, विज्ञान आणि सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे जगभरात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करते. ही संस्था जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणांना जागतिक वारसा म्हणून घोषित करते. या संस्थेचा इतिहासही इंटरेस्टिंग आहे. सगळ्या जागतिक संस्थांची सुरुवात झाली तसेच या संस्थेची सुरुवात देखील दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच झाली. 1942 मध्ये दुसऱ्या महायुद्धादरम्यान जर्मनी आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा सामना करणाऱ्या युरोपियन देशांच्या सरकारांची ब्रिटनमध्ये बैठक होती. इथंच या देशातील शिक्षण मंत्र्यांची देखील एक बैठक भरली होती. याला कॉन्फरन्स ऑफ अलाइड मिनिस्टर्स ऑफ एज्युकेशन किंवा केम असं म्हटलं गेलं. याच केमच्या प्रस्तावाच्या आधारावर नोव्हेंबर 1945 मध्ये लंडनमध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या स्थापनेसाठी संयुक्त राष्ट्रांची परिषद भरवण्यात आली होती. परिषदेच्या शेवटी 16 नोव्हेंबर 1945 रोजी युनेस्कोची स्थापना झाली. या संस्थेचं मुख्यालय पॅरिसमध्ये. याच युनेस्कोचा एक उपक्रम म्हणजे जागतिक वारसा यादी. 1972 मध्ये झालेल्या जागतिक वारसा अधिवेशनात नैसर्गिक किंवा सांस्कृतिक स्थळांचं जतन करण्याचं ठरवण्यात आलं होतं. त्यानुसार युनेस्को जगभरात जागतिक वारसा स्थळं घोषित करतं. जगभरातील 167 देशातील 1154 जागतिक वारसा स्थळं आहेत. यापैकी 42 भारतात आहेत. आता येऊयात आपल्या मूळ बातमीकडे. भारत सरकार दरवर्षी भारतातील काही स्थळांचा जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा यासाठी काही नामांकन पाठवत असतं. याचाच एक भाग म्हणून 2024-25 या वर्षासाठी मराठा साम्राज्यातील महत्त्वाच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं यासाठी भारत सरकार प्रयत्न करतोय. आता महाराष्ट्रातील हे किल्ले जागतिक वारसा यादीत असावेत यासाठी का प्रयत्न केले जात आहेत? तर हे किल्ले 17व्या आणि 19व्या शतकात विकसित झालेल्या भारतातील महत्त्वाची मराठा लष्करी स्थळ आहेत. हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य लष्करी व्यवस्थेचा भक्कम पुरावा आहेत. महाराष्ट्रात 390 पेक्षा जास्त किल्ले आहेत. त्यापैकी फक्त 12 किल्ले मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडियासाठी निवडण्यात आलेले आहेत. यापैकी शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जिंजीचा किल्ला हे 8 किल्ले भारतीय पुरातत्व सर्वेक्षणद्वारे संरक्षित केलेले आहेत. तर उर्वरित साल्लेर, खांदेरी, राजगड, प्रतापगड हे आधीपासूनच महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व खात्याद्वारे संरक्षित केलेले आहेत. त्यामुळे मराठा साम्राज्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत स्थान मिळावं यासाठी भारत सरकार प्रयत्न करतोय. आता हे किल्ले जागतिक वारसा जाहीर होण्यासाठी काय प्रोसेस असते? तर पहिल्यांदा विविध देश आपल्या देशातील एखादी वास्तू किंवा स्थळ जागतिक वारसा यादीत असावी यासाठी नामांकन करतात. हे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा 2 श्रेणीमध्ये असतं. एखादी वास्तू जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी तिला आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू असणं गरजेचं आहे. यासोबतच युनेस्कोनं घालून दिलेल्या 10 पैकी किमान 1 निकष या वास्तूनं पूर्ण केलेला असावा. 10 पैकी पहिले 6 निकष हे सांस्कृतिक श्रेणीमधील स्थळांसाठी आहेत, तर पुढील 4 निकष हे नैसर्गिक स्थळांसाठी आहेत. मराठा साम्राज्यातील जे किल्ले नामांकित करण्यात आली आहेत ते 3, 4 आणि 6व्या निकषाअंतर्गत येतात. यापैकी 3रा निकष असं सांगतो की वारसा स्थळांमधून सांस्कृतिक परंपरेची किंवा जिवंत किंवा लुप्त झालेल्या सभ्यतेबद्दल अद्वितीय किंवा किमान अपवादात्मक साक्ष मिळायला हवी. निकष 4 सांगतो वास्तूच्या स्थापत्येचे उत्कृष्ट उदाहरण, वास्तुशिल्प किंवा तांत्रिक रचना किंवा लँडस्केप जे मानवी इतिहासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि काळ मूर्तिमंत स्वरूपात दर्शवतात.
तर निकष 6 सांगतो, ज्यामध्ये एखादी घटना किंवा जिवंत परंपरा, कल्पना किंवा विश्वास तसेच वैश्विक महत्त्व असलेल्या उत्कृष्ट कलात्मक आणि साहित्यिक कृतीशी थेट किंवा मूर्तपणे संलग्न असणं. मराठा साम्राज्यातील हे किल्ले वरील तिन्ही निकषांमध्ये फिट्ट बसतात. आता एखादं स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आलं तर काय होतं? तर एखादं स्थळ जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालं की त्याला जगभरात प्रसिद्धी मिळते. जगभरातून पर्यटक त्या स्थळाला भेट देतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातील अजंठा आणि वेरूळच्या लेण्या हे जागतिक वारसा यादीत आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात जागतिक आणि भारतीय पर्यटक भेट देतात. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते. याशिवाय वारसा संरक्षणासाठी नागरिक आणि सरकारमध्ये देखील जागरूकता वाढायला मदत होते. त्या स्थळांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न केले जातात. काही वेळा संबंधित देशाला त्या स्थळाच्या जतनासाठी जागतिक वारसा समितीकडून आर्थिक सहाय्य आणि तज्ज्ञांचा सल्ला देखील मिळू शकतो. सध्याच्या घडीला भारतात 42 जागतिक वारसा स्थळ आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र प्रकारचे वारसा स्थळ आहे. भारतात सर्वाधिक 6 जागतिक वारसा स्थळं महाराष्ट्रात आहेत. त्यापैकी 5 सांस्कृतिक आणि 1 नैसर्गिक स्थळ आहे. अजिंठा लेणी, एलोरा लेणी, एलिफंटा लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, व्हिक्टोरिया गॉथिक आणि आर्ट डेको एम्बेलन्स ऑफ मुंबई हे सांस्कृतिक श्रेणीतले जागतिक वारसा स्थळ आहेत. तर महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि केरळचा पश्चिम घाट नैसर्गिक श्रेणीमधील जागतिक वारसा स्थळ आहे. भारत सरकारनं यावर्षी नामांकित केलेले मराठा साम्राज्यातील किल्ले 2021 मधील जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेले आहेत. त्यामुळं यावेळी हे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले जाण्याची शक्यता अधिक आहे. मराठा साम्राज्यातील जे किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकित करण्यात आलेले आहेत ते किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेले आहेत. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झालेला आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी अफजल खानाचा वध केला होता. पन्हाळा किल्ल्यावर अडकून पडल्यानंतर महाराजांनी वेढा फोडून जीव वाचवला होता. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. पुढे हाच रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी देखील झाला. स्वराज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाराजांनी जलदुर्ग उभारले. त्यापैकीच सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग हे किल्ले त्यांनाही या यादीत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. महाराजांच्या युद्धनीतीचा सर्वात महत्त्वाचा भाग असलेला गनिमी कावा यशस्वीपणे राबवण्यात या किल्ल्यांची आणि सह्याद्रीच्या डोंगरांची महत्त्वाची भूमिका होती. भारत सरकारनं युनेस्कोला पाठवलेल्या डॉक्युमेंटमध्ये गनिमी काव्याच्या नीतीचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे हे किल्ले युनेस्कोच्या यादीत आले तर महाराज प्रेमींसाठी ही गौरवाची बाब असणार आहे. जागतिक वारसा होण्यासाठी नामांकित झालेल्या या किल्ल्यांपैकी तुम्ही किती किल्ल्यांना भेट दिली आहे हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.